तुमच्याकडे केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक युथ आयकॉन म्हणून पाहिलं जातं. तर या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मी तरुणांना एकच संदेश देईल, की तुम्हाला जे करियर करायचं ते करियर करत असताना आपण डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे. डोळे उघडे ठेवून स्वप्न बघण्याची वृत्ती असली पाहिजे. डोळे बंद करून सगळेच स्वप्न बघतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक मेंटॉर असतो. मेंटॉर असतो आणि एक आपण म्हणूयात, की एक आशीर्वाद देणारा किंवा एक चेहरा असा असतो, की आपल्याला तसं काहीतरी होण्याची इच्छा असते. त्यामुळे त्या मेंटॉरला आपण नेहमी समोर ठेवून आपलं करियर 100% केलं पाहिजे. डेडिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर डेडिकेशन आपल्यामध्ये असेल, तर आपण 100% पुढे जाऊ शकतो. जाताना मी एवढंच सांगेल, की मधमाशी काय करते? मध गोळा करण्याचं काम करते. माणूस ते पळवण्याचं काम करतो. एकदा त्या मधमाशीला माणूस विचारतो, की "हे का गं बाई, तू हे काम कधीपर्यंत करणार आहेस?" त्यावेळेस मधमाशी म्हणते, "माझ्यातली मध बनवण्याची कला जोपर्यंत माणूस पळवून नेणार नाही, तोपर्यंत माझं काम मी सातत्यानं क्या करेन." बात है! मला असं वाटतं कुठलंही काम तुमचं रेग्युलॅरिटी, सातत्य जर असेल, तर 100% तुम्ही सक्सेस मिळवू शकता. त्यामुळे एखादी गोष्ट केली, एकदा फेल्युअर येईल, दुसऱ्यांदा फेल्युअर, पण तिसऱ्यांदा सक्सेस नक्की मिळेल. त्यामुळे हाती घेतलेलं काम सोडू नका. सक्सेस तुमची वाट बघत असते.